तर गुरूंचं कार्य करण्याची पद्धत जी आहे ती खूप निराळी असते. व्यवहारामध्ये गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देत असतात तेव्हा ते कोणत्या पद्धतीने देतील हे ठरलेलं नाही. शास्त्रांनी काही बाबी मांडून ठेवल्या, पण गुरूंचं ज्ञान देण्याची पद्धती आहे ती कशीही आणि कोणतीही असू शकते. त्याला कुठलंही बंधन नाही आहे, त्याला मर्यादा नाही आहे. एकनाथ महाराज मुक्तांचं वर्णन करत असताना श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, असं संवाद दाखवलेला आहे त्यात, की मुक्तांची लक्षणं आणि मी सांगितलेला हा सगळा ग्रंथ जरी तू घेऊन कुठं फिरलास तरी सुद्धा तुला मुक्त पुरुष ओळखता येणार नाही. त्याचं कारण काय? तर आपण आपल्या बुद्धीच्या मर्यादेनं ती लक्षणं जाणू शकू, पण ती अमर्याद आहेत. भगवंताची लक्षणं अमर्याद आहेत, कारण तो स्वतःच अनंत आहे आणि अनंत असा परमात्मा ह्या चराचराला व्यापून आहे. निर्गुणही तोच आहे आणि सगुणही तोच आहे. गुरुही तोच झाल्याने शिष्यही तोच झाल्याने हे सगळं एकत्र असल्यामुळं त्याचा अंदाज लावता येत नाही, अथांग असा आहे. आणि कदाचित त्या गोष्टीमुळंच अध्यात्मामध्ये दांभिकता सुद्धा जास्त निर्माण झाली असावी असं मला वाटतं. कारण त्याची जी खोली आहे, त्याची जी अनेक अंग आहेत, ती प्रत्येक अंग न पाहिल्या गेल्यामुळं समाजामध्ये ज्ञानामध्ये सुद्धा अज्ञान निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला गुरूंची गरज असते. गुरु आपल्याला चांगलं, जसं चेपलेली घागर असते वा पूर्वी चेप काढणारे यायचे रस्त्यावर, तांबट घागरी चेपलेल्या नीट करायला द्यायचे, तसं गुरु आपला चांगला चेप काढतात अतिशय चांगल्या पद्धतीने. फक्त सगळ्यांना तो सहन होत नाही, पळून जातात बरेचसे, हाताखाली थांबत नाही कोण, सगळे गायब होतात. म्हणजे मी धर्मानंद बाबांना काम करताना बघितलं तर त्यांच्याजवळ काम करायला कोण टिकायचंच नाही. कुठल्या ना कुठल्या कारणाने तो मग काम चुकारपणा असेल, राग असेल, काहीतरी कारण असतील असं सांगून अगदी 1-2 तास झाले की सगळे गायब होऊन जायचे. तर याचं कारण काय? आपल्या अंगामध्ये जसं शास्त्रातलं सांगितलं, मल आणि विक्षेप दोष हे रजोगुण आणि तमोगुणामुळे आलेले, अज्ञानामुळे आलेले, ते इतके असतात की आपण काहीही कारण लावतो आणि अध्यात्मापासून तेवढंच पलायन करतो. आणि जिथं त्रास होतोय म्हणून सांगायला महाराजांच्याकडे येतात तिथंच पुन्हा जाऊन बसतो. आणि त्यांनी सांगितलेलं एक सुंदर उदाहरण महाराजांनी आता, परमार्थ आपण प्रारब्धावर टाकतोय, बघूया योग असला तरी येईन सत्संगला, हे कोणाला म्हणतोय? गुरूंनाच म्हणतोय. यायचं होतं खरं, बघू योगायोग असेल तर येऊ. योगच नाहीये आमच्या आयुष्यात, कारण मनात ठरवलंय की घरातलं अमकं काम करायचं आहे, तिथं योग बघायची काही गरज नाहीये. तर हे अगदी खरं आहे. नाथ बाबा म्हणतात भागवतामध्ये, आता सध्या भागवत चालू आहे, सरवडेकरांची कृपा येते, आता सध्या 11वा अध्याय संपत आलाय. नाथ बाबा म्हणतात प्रारब्धानुसार जेवायला मिळणारच आहे, तुम्हाला नको असलं तरी. प्रारब्धानुसार पंचपक्वान असली तरी त्या दिवशी तुम्हाला उपास घडेल. कपडे किती मिळणार, सोनं किती मिळणार, पैसे किती मिळणार ठरलेलं आहे. अध्यात्म किंवा मुक्ती मिळणार का नाही हे नाहीये ठरलेलं, ते तुमचा चौथा पुरुषार्थ आहे. मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे, तो तुम्हाला करावा लागेल. खायची प्यायची काळजी तुम्ही करू नका म्हटले, सरळ सांगितले. म्हणजे मी आता परमार्थ करायला लागल्यावर मला कोण दिला आणि आम्हाला कोण देते? तुम्ही राहून बघा एक 8 दिवस आमच्या बरोबर, तुम्हाला भरपूर खायला मिळते, पण ते खायचं नाहीये. आम्ही ठरवलंय किती खायला येऊ दे, खायचं नाही, नाहीतर परमार्थ होणार नाही. खातच बसू मग नुसतं. खूप चांगलं चांगलं काय काय येते खायला. मग आपल्याला काय करायला लागतं? ते वाटून द्यावं लागतं. म्हणजे प्रारब्धामध्ये मी जरी नोकरी केली नाही, स्वतःच्याच उदाहरणावरनं मी बघतो की मी नोकरी केली नाही, कुठं व्यवसाय केला नाही, आता सध्या सुद्धा काम करत असताना आम्ही गप्प नुसतं बसायचंच काम करतोय, दुसरं काही करतच नाही. तरी सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी इतरांच्या पेक्षा जास्त प्रमाणामध्ये इथं पुरवल्या जातात. ह्याला तुमचं प्रारब्ध कारणीभूत आहे. आणि जर त्याच्यात एक टॅक्ट सुद्धा आहे, ती संतांना किंवा गुरूंनाच माहीत असते, कला आहे. तुम्हाला त्यातलं थोडंसं सांगतो मी आज, की तुम्ही स्वतःकडचं लक्ष काढून इतरांसाठी सुरू करा. म्हणजे तुम्हाला एकट्याला जेवढं लागणार आहे
किंवा जेवढे म्हणून इथे येणार आहेत त्यांच्या प्रारब्धामध्ये जेवढं खायला ठेवलेलं आहे तेवढ्या प्रमाणात इथे येऊन पडते. मग पण तुम्ही एकटंच खाणार म्हटलं की काहीच येत नाही. मग आणि ज्या वेळेस तुम्ही असं ठरवता की ह्या सगळ्यांना आलेल्यांना खायला द्यायचं आहे किंवा ह्यांच्या कपड्या लत्त्याची व्यवस्था करायची आहे, आमच्याकडे राहायला सोय नव्हती, राहायची सोय झाली, बसायची सोय नव्हती, बसायची बाबांनी केली, लक्षात नव्हतं तरी 25 गाद्या, 25 उशा, 25 ब्लँकेट पावसाळ्यात येऊन पडले. मग समाजाची काळजी आपण केल्यानंतर त्यांच्या प्रारब्धाचा सुद्धा भाग आपल्यामध्ये जमा होऊन जातो. आणि हे गुरूंचं ज्ञान आहे. हे आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळत नाही, कारण सगळं लिहिता येत नाही ना. किती लिहिणार पुस्तक? संतांचं आयुष्य संपून जाईल ना लिहिता लिहिता. तर गुरूंच्या जगण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून, म्हणून समर्थांनी एकच ओवी सांगितली की तुम्ही गुरूंचं बारीक निरीक्षण करा आणि ते काय काय करतायत बघा. तसं आपण करायला जायचं नाही, पण ते निरीक्षण करून त्याच्यावर चिंतन करायचं आणि तशीच विचारसरणी आपल्या ठिकाणी सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्नाने शक्य होतं सगळं. यत्न तो देव जाणावा, समर्थ म्हणाले. प्रयत्न हाच परमेश्वर. आणि आपण ज्यावेळेस तशा पद्धतीने क्रिया करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हळूहळू आपल्यालाही ते साध्य होतं. साध्य व्हायला लागलं की चुकून अहंकार येण्याची शक्यता असते, म्हणजे येतोच, शक्यता नाही 100% येतो. तर त्यावेळी सावरायचं स्वतःला की हे मीपणा आलं की सगळं निघून जाणार आहे आणि आपलं लक्ष तिथे एकाग्र राहणार नाही आणि आपल्या डोळ्यांवरती एक धुंदी चढेल आणि आपण त्या धुंदीमध्ये हरवून जाऊ. आणि तुम्ही मार्गशीर्षामध्ये गोष्ट वाचताय बघा, सुरत चंद्रिका राणीची, तशी आपली साधक अवस्थेत कंडिशन निर्माण होते आणि आलेली लक्ष्मी दारातून काय होते, निघून जाते. तसं आपल्याला झालेलं ज्ञान हे वैराग्याच्या अभावी, विवेकाच्या अभावी, इतर गोष्टी मनात शिरल्यामुळं निघून जातच 100%. माऊली म्हणतात की बघ, ही दैवासुर संपत्ती जी आहे ती दैवी संपत्ती एक 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 गुण आपल्यामध्ये येतो आणि जाताना मात्र एकत्र जातात. आणि वाईट गुण जे आहेत ते येताना सगळे मिळून येतात आणि जाताना एक एक एकच जाते. त्यामुळे सावधानतेनं तू साधना कर म्हणाले. आता एवढं ऐकल्यानंतर का आपण टेन्शन घ्यायची जरुरी नाहीये. एखादी चूक झाली तर होऊ दे आपल्या हातनं, पण पुन्हा पोटामध्ये पश्चाताप निर्माण व्हावा आणि पटकन स्वतःला सावरून घेऊन पुन्हा आपल्या साधनेच्या किंवा उपासनेच्या मार्गावरती पुन्हा आरूढ व्हावं, ज्ञानाचं विवेचन करावं, चिंतन करावं. आपल्याला नाही कळलं, आपल्यापेक्षा गावात कोणी विद्वान असेल, ज्ञानी असेल, त्याला जाऊन विचारावं. परमार्थामध्ये लाज सोडून द्यावी, गुंडाळून ठेवावी बाजूला. काही उपयोग होत नाही लाजेचा. लाजेनं फक्त आपण दडपून राहतो आणि मरून जातो एका दिवशी. न लाजता आपण प्रश्न विचारायचे. काही अपमान होईल आपला, काही नावं ठेवतील, खुळाय म्हणतील, याला काही कळत नाही, म्हणू देत, सगळेच खुळे आहेत. सरश्रींनी एक सेशन घेत असताना गोष्ट सांगितली. जुन्या सर्कशीमध्ये प्राणी वापरत नव्हते, वाघ, सिंह वगैरे, आणि त्यावेळी माणसंच वाघाचा, सिंहाचा ड्रेस घालून त्यात काम करायचे आणि तो रिंग मास्टर उगीच त्यांना नाचवल्यासारखं करायचं. मग अतिशय हुबेहूब असा त्यांचा ड्रेस केलेला असायचा आणि त्यांचा हावभाव सगळा अगदी वाघाप्रमाणे. आणि रिंग मास्टर आतमध्ये उभा होता त्या जाळीमध्ये आणि एक वाघ आत आला, त्याला त्यानं खेळवलं. आता थोड्या वेळाने ह्या वाघाला काहीच माहित नाही की पुढं काय होणार आहे आणि दुसरा वाघ सुद्धा त्याने आत सोडला. आता ह्याचं स्वतःला स्वतः बघता येत नाही ना. आणि हा वाघ तिकडनं येताना बघून हा घाबरला मनात. काय माहिती खरोखरचा वाघ सोडलाय का काय की. म्हणून हा पाठीमागं सरकायला लागला जाळीत. आणि तो वाघ पुढं तो जेवढा मागं सरकल तो वाघ तेवढा त्याच्याकडेच. शेवटी जाऊन जाळीला टेकला आणि हा वाघ त्याच्या अगदी कानाजवळ आला. ह्याला आतनं घाम सुटला, पाणी झालं आणि तो नवीन आलेला वाघ त्याच्या कानाजवळ कुजबुजला, मी सुद्धा माणूसच आहे, भिवू नकोस. तशा आपल्या काही चुका होतात त्या होऊ द्यात, फक्त पुढं जाण्याची तयारी, इच्छाशक्ती प्रबळ ठेवणं गरजेचं आहे. गुरु म्हणजे प्रेरणा आहे. गुरु हे सामान्य जीवाला नेहमी प्रेरित करत असतात. अगदी अज्ञानी जीव असला तरी त्याला फुगवतात, नंतर फोडतात तो भाग वेगळा आहे, पण खूप त्याला हे करतात,
ज्यामुळं त्यानं प्रेरित व्हावं आणि परमार्थामध्ये उतरावं. अगदी इतकं प्रेरित करतील की कधी कधी परमार्थ करत असताना आपल्याला अहंकार सुद्धा निर्माण होईल. पण ठीक आहे ना, बाकीच्या गोष्टींचा अहंकार करण्यापेक्षा परमेश्वराचा, आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार थोडासा परवडला असं गुरु विचार करतात आणि शांत राहतात. आणि हळूहळू त्या ज्ञानाची सगळ्या अंगाने आपल्याला ओळख करून द्यायला सुरुवात करतात. आणि त्यावेळी आपल्याला लक्षात यायला चालू होतं आणि आपण स्थिर, शांत आणि अभिमान रहित व्हायला, आपल्यामध्ये बदल व्हायला चालू होतो. हे गुरूंचं कार्य सगळ्यात मोठं आहे. आणि ह्याच्यासाठी गुरूंच्या ठिकाणी असणारी जी शांती आहे, सात्विक धैर्य आहे. माऊली म्हणते, गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. एवढं धैर्य गुरूंच्या ठिकाणी असल्यामुळं एक 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 साधक तयार करत राहतात त्याच्या परीनं. परमार्थाचा एकच वर्ग असा आहे की ज्याच्यामध्ये अडाणी पण तिथंच आहे, म्हणजे परमार्थाचं ज्ञान नसलेला सुद्धा तिथंच आहे, परमार्थ शिकलेला पण तिथंच आहे, परमार्थ साध्य झालेला पण त्याच वर्गात आहे, सगळं कळालेला पण तिथंच आहे आणि काहीच न कळालेला पण एकाच वर्गात आहे. त्यामुळं परमार्थामध्ये गोंधळ निर्माण होतो, वेगवेगळी मतमतांतर निर्माण होतात, कारण प्रत्येकाची बुद्धीचा स्तर वेगळा आहे. आणि त्या सगळ्या स्तरांना गुरु त्यांच्या परीनं रिपेरी करत जातात. हळूहळू प्रत्येकाचा स्तर वाढत असतो. कधी कधी आपल्याला तो स्तर खाली झाल्याचं जाणवेल, पण काही केलं तरी गुरु तो खाली होऊन देत नाहीत. हळूहळू वेगवेगळे चांगले किंवा वाईट अनुभव देऊन आपल्या बुद्धीमध्ये परिवर्तन करण्याचं काम सद्गुरू हे नेहमी करतच असतात. आणि आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट अनुभवातून आपल्याला परमार्थाकडेच कसं न्यायचं आहे हेच त्यांना फक्त ठाऊक असतं, बाकी काहीच ठाऊक नसतं. काहीही घडू दे, ते परमार्थाकडेच त्याला घेऊन जातात. काहीही होऊ दे. जसं तुकाराम महाराज म्हणाले की बरे झाले देवा निघाले दिवाळे, ही सद्गुरूंची भाषा आहे. कधी कधी आपण ज्या वेळेस त्या विचारात नसतो तेव्हा आपल्याला वाईट वाटतं किंवा राग येतो. आमचं काय चाललंय, आम्हाला किती त्रास आहे आणि बाबा असं कसं काय म्हणा लागलेत. बरं झालं, आता एखादं दुःख घेऊन सांगायला संतांना गेला आणि संत जर म्हटले बरं झालं तुला दुःख वाटायला, तर आपल्याला पहिला लय राग येतोय. पण हे खरंच आहे, बरं झालं नाही म्हटला तरी पण त्रास काय मिटणार नाहीये. त्याच्यापेक्षा त्याच्यावर एक लेबल लावून टाकायचं की जे झालं ते काय झालं, उत्तम झालं, बरं झालं. त्यामुळं आपल्या मनामध्ये स्थिरता येते, शांतता येते आणि आपण विचार करतो त्याच्यावरती हे नेमकं काय आहे. आणि जर आपण आपल्या जीवनाकडं पाठीमागं वळून बघितलं, अगदी पूर्वजन्म नाही आठवून देत आपल्याला, पण लहानपणापासूनच तरी आठवते, ते सगळं आठवायचं आणि कसं कसं काय काय घडत गेलं त्याच्यावर विचार करायचा. मनस्थिती कशी बदलली, परिस्थिती कशी बदलली, विविध लोकांचे विविध अनुभव कसे आले, निसर्गामध्ये काय काय बदल झाले, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन बघितलं तर आपल्या वैयक्तिक हातामध्ये काहीच नाहीये. आणि मग ह्या आपोआप त्याच्या परीने घडायला लागले. आपल्या हातूनही अनेक कर्म घडतायत, कळत न कळत. काहीतरी बोलणं चाललंय, मानसिक विचार चाललेत, कामधंदे चाललेत आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्या हातून काही बरोबर होत असतं, काही चुकीचं होत असतं. ह्या सगळ्यामधून जे तयार व्हायला लागले ते आपलं प्रारब्ध, आणि त्या प्रारब्धानुसार आपल्याला हे सगळं भोगायला यायला लागले. आणि म्हणून आपण परमार्थ प्रारब्धावर सोडायचं नाही, पण संसार प्रारब्धावरती सोडायचं. महाराजांनी जे वाक्य वापरलं मघाशी, हेच वाक्य जवळपास 4-5 दिवसाच्या मागं मी इथल्या साधकांसाठी वापरलेलं की तुम्ही तुमच्या घरातली कामं जी काय असतील ती फोन आल्यानंतर ताबडतोब टाका आणि पळून या इकडं. काही बुडत नाहीये, कुठं जमीन सोडून जात नाही, म्हसरं तुम्हाला सोडून जात नाहीत, नोकरी धंदा तुमचा बंद पडत नाही. आणि बंद पडायचा असला तर इकडं न येता सुद्धा बंद पडणारच आहे, काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये मन अडकवून ठेवू नका इतकं ज्ञान लक्षात आल्यानंतर तरी, कारण ते आपोआप चाललेलं आहे, काही बंद पडणार नाहीये. एवढं सगळं जग चाललेलं आहे आणि आपलं चालणार नाही. आणि त्याला उदाहरण देताना समर्थ रामदास सात्विक गुण कसा असावा, सत्वगुण प्रधान माणसं कशी असतात ते सांगतात की आपलं म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थाचं अत्यंत महत्वाचं काम देवासाठी किंवा गुरूंच्यासाठी तिथल्या तिथंच टाकून जो पहिल्यांदा मंदिराचं काम करतो तो सत्वगुणी समजावा.
आणि आपलं बघतो तो रजोगुणी आणि कुणाचंच बघत नाही तो तमोगुणी. मग आपल्याला सत्वगुणामध्ये गेल्याशिवाय ईश्वराचे झलक सुद्धा मिळणार नाही, ईश्वराचा स्पर्श सुद्धा आपल्याला होणार नाही. नाहीतर मग आपण नर्मदेतले गोटे बनून जाऊ. म्हणजे नर्मदेचं पाणी भोवत्यानं आहे पण त्या दगडाच्या आतमध्ये काही शिरत नाही, अशी परिस्थिती आपल्या बुद्धीची होईल. म्हणून आपण सत्वगुणासाठी प्रयत्न करायचा आहे. सत्वगुणासाठी प्रयत्न करत असताना त्यागाची भूमिका महत्वाची, की आपल्याला काहीतरी सोडावं लागेल थोड्या वेळासाठी, परमनंट नाही. अगदी थोडा वेळ असेल की ज्यामध्ये तुम्हाला त्याग करायचा आणि पुन्हा जाऊन तिथं अटॅच व्हायचं. पण तो केलेला जो त्याग आहे तो तुमच्या तपश्चर्येमध्ये गणला जाईल, तप होईल ते तुमचं. आणि मी हे तप केलं हे सुद्धा आपल्याला विसरून जायचंय. ते जर डोक्यात ठेवून राहिलो की मी मंदिरासाठी एवढा त्याग केला, सद्गुरूंच्यासाठी एवढा त्याग केला, असं झालं तसं झालं, हे जर डोक्यामध्ये चक्र चालत असेल तर मग आपल्याला त्याचं पुण्य मिळणार नाही. सगळं केल्यानंतर शून्य. आपल्या कोल्हापुरात म्हणाय बघा, अरुण फिरून गंगा वेशीत. इकडनं बाहेर पडला आणि परत तिथंच आला. जैसे थे परिस्थिती. परमार्थामध्ये आपली जैसे थे परिस्थिती का होते, तर आपण संसारात जसं सगळं हिशोबात धरतो की मी हे केलं, त्याच्यासाठी हे केलं, त्याला हे दिलं तरी त्याला माझी काळजी नाही, फिकीर नाही, तसं परमार्थात सुद्धा आपण नोंदी घालत राहतो. मी एक जर सेवा केली असली तर आपण तेवढीच बोलून दाखवण्यात आयुष्य घालवतो. अर्थात निर्विकल्पपणे येणाऱ्या साधकांना सांगणं हा काय अहंकार नाहीये, त्यामध्ये दुसऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम आहे. पण आपल्या मनामध्ये जर तेच राहून आपल्या मनामध्ये द्वेष भावना, मत्सराची भावना, रागाची भावना जर येत असेल तर आपण केलेली तपश्चर्या व्यर्थ जाते. ह्या आपल्या मनामध्ये येणाऱ्या सूक्ष्म वृत्ती आहेत ज्याचा अंदाज आपल्याला कधी येत नाही. आणि मग आपण करत असलेली तपश्चर्या पूर्ण होत नाही. खरं कारण हे. आणि मग आपण तक्रार करतो की मी एवढं करत असताना सुद्धा असं का बरं. तर आपल्याला खूप गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, हळूहळू करायचा आहे. अनेक गोष्टी आहेत परमार्थामध्ये, अनेक अंगाने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. आणि तो विचार करायला आपल्याला सद्गुरू शिकवतात. सद्गुरूंच्या शिवाय हे कार्य जगामध्ये दुसरं कुणीही करू शकत नाही. सद्गुरू म्हणजे तलवारच आहे. काही जरी समोर नेलं तरी त्याचे 2 तुकडे करून ते टाकतात. कारण त्यांचं एकच आहे की ह्या माझ्या साधकाचं किंवा शिष्याचं मन ह्या दिसणाऱ्या जगात कुठेही अडकून पडू नये, गुंतून पडू नये. करावं त्यानं सगळं काम, पण त्यानं त्या कामांसाठी स्वस्वरूपाचं विस्मरण होऊ देऊ नये, स्वस्वरूपाकडे दुर्लक्ष करू नये. जग सगळं जरी आपल्या हातातनं निसटून गेलं तरी चालेल, पण जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे सोडी न मी तुझला. योगानंदानं युक्तेश्वरगिरी समाधी अवस्थेनंतर म्हणाले, समाधी लागली निर्विकल्प आणि समाधीतनं जागा झाल्या झाल्या गुरूंचं दर्शन घ्यायला वाकले. गुरुजींनी वरच्यावर झेलला, म्हणजे पाया सुद्धा पडू दिला नाही. हे गुरु असतात. समाधी लागलीये, कृतज्ञता म्हणून ते पाया पडायला गेले. उभ्या उभ्या लागली होती गॅलरीमध्ये झाडू मारत असताना. आणि तिथं समाधी लागल्यावर समोरच गुरुजी उभे होते. समाधी उतरल्या उतरल्या म्हणाले, ते केरसुन्या घे 2, चला आता सगळा आश्रम झाडून काढूया म्हणाले. काढला. काढत असताना त्यांच्यात आपल्यात एकच ज्योती असं दिसायला लागलं. म्हणजे सगुणात आली ती अनुभूती, आधी निर्गुणात होती. गटारीचं पाणी आणि गंगेचं पाणी पण प्रकाशमय आहे अशी जाणीव व्हायला लागली. झाडांमधला रस सुद्धा प्रकाशमय आहे ह्याची जाणीव व्हायला लागली. वर्णन केले त्यांनी. एवढं सगळं झाल्यावर युक्तेश्वरगिरीने सल्ला दिलाय त्यांना. किती महत्वाचं आहे बघा, एवढ्या महान विभूतीला सल्ला दिलाय की बघ, मुकुंद त्यांचं नाव, मुकुंदा. योगानंद हे नाव ठेवण्यापूर्वीच त्यांना अनुभव आलेला होता. कारण 10 वर्ष त्यांच्याकडून तशी सेवा करून घेतली होती, ध्यान करून घेतलं होतं. मुकुंदा, तुला आलेला अनुभव हा फक्त परमेश्वर दर्शनाचा मार्ग तुला खुला झालाय. आता इथून पुढं तू खूप हुशारीनं वाग, नाहीतर सगळं विश्व परमेश्वर तुझ्या ताब्यात देईल. विश्वामित्रासारखं सगळं विश्व परमेश्वर तुझ्या ताब्यात देईल आणि तो मात्र त्या सगळ्यातनं चुटकीसरशी निघून जाईल. त्यामुळं परमेश्वराशिवाय इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नकोस. हा फार महत्वाचा सल्ला आहे साधकांसाठी. तुला जर खरोखर परमेश्वरावरच प्रेम करायचं असेल तरच तो तुला सापडेल, अन्यथा
ह्या समाधीमुळे सुद्धा तुला सापडणार नाही. तुझ्या हातात सगळी सूत्र देईल, कारण माणसाला सवय असते, हातात काहीतरी सत्ता दिली की माणूस त्यात अडकून निवांत होते. चला माझ्या हातामध्ये एवढी सत्ता आहे. आणि इथं नामदेव महाराज म्हणतात ती सत्ता वेगळी आहे. अवघी सत्ता आली हातानामयात, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. म्हणजे त्यांना हे म्हणायचं आहे की आम्ही सदैव ईश्वरामध्येच वास करू, आम्हाला ह्या जगाची फिकीर नाहीये, चिंता नाही. आणि म्हणून नामदेवांसारखा महान संत पंढरपूर सुद्धा सोडून पंजाबला निघून जातो, अखंड राहत नाहीये तिथं. परमेश्वराचा वास तिथं असताना सुद्धा, इतरांना तिथपर्यंत वारी करायला जायचा सल्ला दिलेला असताना सुद्धा ते स्वतः तिथं राहिलेत का? आपण विचार करायला पाहिजे हे नेमकं काय आहे. सद्गुरूंचं वागणं, राहणीमान, त्यांची अवस्था ही कल्पनेच्या पलीकडे आहे. आपण त्यांचं फक्त व्यवहारातलं खाणं पिणं बोलणं झोपणं राहणं एवढंच बघत असतो आणि आपल्याला तेवढंच समजतं. आपल्याला तरी दुसरं काय समजणार. पण त्यांची जी स्थिती आहे, अवस्था आहे, ती समजण्यासाठी आपल्याला सतत त्याचा अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल आणि त्याच स्थितीचा विचार करून सगळी कामं करावी लागतील. आणि गुरुतेथ ज्ञान हे जे म्हणायचं आहे ते हेच, की ती अवस्था हेच त्यांचं ज्ञान आहे. इतर कुठल्याही ज्ञानाची उपमा गुरूंच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाला देता येत नाही. पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. किंवा माऊली म्हणते परतोनी पाठीमोरे ठाके, ध्यानाच्याच अध्यायामध्ये म्हणते, आपण या ते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. स्वतःला पाहायचं म्हणजे काय? आरशात पाहायचं आहे? आरशात तर रोजच बघतोय. डोळे बंद करून, चित्तवृत्ती स्थिर करून, थोडा वेळ शांत बसून. संतांनी कुठला मार्ग सांगितला नाही? योग, भक्ती, ज्ञान, कर्म ह्या चारींचा समन्वय केलाय, संयोग केलाय आणि एकत्रीकरण करून आपल्याला पूर्ण अनुभूती घेता येते. नाहीतर भगवंतांनी कुठला तरी एखादा अध्याय किंवा एखादाच योग सांगून गीता मिटवून टाकली असते तिथं. न मिटवण्याचं कारण काय? तर आपल्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला आपण चारही योग वापरत असतो. हातात काम असतं, मनामध्ये संसाराचं चिंतन असतं, घराच्यावर प्रेम असतं, भक्ती प्रेम म्हणजे फक्त नको त्या ठिकाणी असते एवढंच. चारीच्या चारी योगांचा वापर आपला रोजच्या रोज सुरू असतो आणि तिथंच गुरु फक्त एवढीच रिपेरी करतात की हे सगळं सुरू ठेव आणि प्रेम मात्र ईश्वरावर ठेव. मग ईश्वराच्या अनुषंगानं सगळ्या जीवांवर. आणि त्याच्यामध्ये मग पुढे बारकावे होतात, ते सगळे आपल्याला गुरु शिकवतात. हळूहळू आपण त्या बारकाव्यांकडे सुद्धा जायचं आहे.